नमस्कार. आपल्या कोकणी स्वरा किचन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण आपल्या किचनमध्ये व्हेज पुलाव किंवा मसाले भात बघणार आहोत. तर एखादा आपल्याकडे छोटा कार्यक्रम असेल तर त्यासाठी तुम्ही जास्त प्रमाणात करू शकता. तर मी अर्ध्या किलोच्या प्रमाणात सगळं दाखवलेलं आहे. तर तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही थोडं थोडं प्रमाण वाढवू शकता. तर आपण आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण इथं व्हेज पुलाव बनवण्यासाठी भाज्या बघूयात काय काय घेतल्यात. तर इथं मी 1 वाटी गाजर घेतला आहे. ह्या वाटीने 1 वाटी गाजर बारीक तुकडे करून घेतले असे स्लाइस करून. आणि अर्धी वाटी मटर घेतला आहे मी, फ्रेश मटर घेतला आहे. आणि इकडे खडे मसाले घेतलेत, फरसबी घेतले अर्धी वाटी. आणि फ्लावर घेतला 1 वाटी. आणि मसाल्यामध्ये लाल तिखट, हळद आणि मी आपला बिर्याणी मसाला घेतला आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर घ्या. आणि खडे मसाले घेतलेत काही. आणि इकडे 3 मोठे मी कांदे मोठे स्लाइस करून मध्ये कट करून घेतला आहे, बघू शकता तुम्ही. असा कापून घेतला. आणि टोमॅटो घेतलेत, टोमॅटोचे सुद्धा असे स्लाइस मोठे केले आहे मी. आणि आपण ज्या तांदळाचा बिर्याणी भात बनवतो ते तांदूळ मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, अर्धा पाऊण तास. तर ते छान भिजलेत. आता आपण भाज्यांची फोडणी करून घेऊया. तुम्हाला जर हवा असेल तुम्ही बटाटा किंवा पनीरसुद्धा वापरू शकता, मी नाही वापरला आहे. तर चला आधी आपण फोडणी करून घेऊया. आणि साहित्यामध्ये मी दही दाखवायचं राहिलं होतं, तर मी पाव किलो दही घेतलं आहे. त्याच्यातलं अर्धं दही मी रायता बनवण्यासाठी वापरणार आहे आणि अर्धं दही मी भातामध्ये घालणार आहे. तर चला छान असे पातेलं तापलेलं आहे आपलं, तेल घालून घेऊया. तुम्ही बटर किंवा तूपसुद्धा वापरू शकतात, मी फक्त तेलामध्ये बनवणार आहे. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. तेल छान गरम झालं आहे. आपण आता त्याच्यामध्ये खडे मसाले घालूयात. 2 मिनटं खडे मसाले आपल्याला तेलात थोडे फिरवून घ्यायचे आहेत. आणि आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालूया. कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. गुलाबी होईपर्यंत छान सुटसुटीत होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. आणि मगच आपण बाकीच्या वस्तू घालणार आहोत. चार 5 मिनिटांनी बघा कांदा सॉफ्टसुद्धा झाला आहे आणि थोडासा गुलाबी रंगावर फ्रायसुद्धा झाला आहे. तर इथे आता आपण टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो आपल्याला जास्त प्रमाणात नरम किंवा सॉफ्ट करून नाही घ्यायचं आहे, थोडासाच आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे. अगदी 1 ते 2 मिनटं मी याला शिजवून घेणार आहे. 2 मिनिटांनी टोमॅटो थोडा सॉफ्ट झाला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्या घालून घेऊया आणि मग मसाले घालूया. तर आधी आपण भाज्या घालून घेऊया. सगळ्या भाज्या घालून मी त्याला मिक्स करून घेते छान असं. तुम्हाला पनीर, शिमला मिरची, एक छोटा बटाटा आवडत असेल तर घालू शकता. मी शिमला मिरचीचा फ्लेवर येतो म्हणून मी मसाले भातात घातला नाही. आणि पनीर आणि बटाटा पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर घाला. आता हे मिक्स करून झालं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया. तर इथं मी लाल तिखट आणि हळद पावडर घालते आणि बिर्याणी मसाला घालते. आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं भाजीपुरतं मीठ घालणार आहोत. तर मी भाजीपुरतं मीठ याला घालून घेते. मी भाजीपुरतं मीठ घालणार आहे याच्यामध्ये. आणि बाकीचं मीठ आपण जेव्हा त्याच्यामध्ये तांदूळ घालू तेव्हा घालू. हे छान आता मिक्स करून घेते मी. आता छान मिक्स करून घेतलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये दही घेतलं होतं, ते मी फेटून घेतलं आहे छान असं, बघू शकता तुम्ही. तर ह्याच्यातून मी अर्ध दही टाकणार आहे, पण दही टाकताना मी गॅस बारीक करणार आहे किंवा तुम्ही बंद केलात तरी चालू शकतो. तर मी याच्यामध्ये दही घालून घेते. दही घातल्यानंतर आपण ह्याला छान मिक्स करून घेऊया. जोपर्यंत भाज्या
दह्यामध्ये छान मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करायचं. तर मी हे छान असं मिक्स करून घेते. छान असं मी सगळं मिक्स करून घेतलंय आणि ह्याच्यामध्ये आता मी एकदम थोडंसं बघू शकता तुम्ही, मी थोडंसं गरम पाणी घालणार आहे आणि ह्या सगळ्या भाज्या आपण 50% 40 ते 50% छान असं मीडियम गॅसवर आपण याला शिजवून घेणार आहोत. तर चला मी झाकण मारून 40 ते 50% भाज्या शिजवून घेते. आपण तर आपली भाजी शिजली आहे 40 ते 50%. आता आपण ह्याच्यामध्ये जो भिजवून घेतलेला तांदूळ होता तो घालून घेऊयात. तर मी छान असं तांदूळ घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं. तर मी छान असं मिक्स करून घेते आणि मग मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण दाखवते. तर मी छान असं सगळं मिक्स करून घेतलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि मी ह्या वाटीने 1.5 वाटी तांदूळ घेतले होते. तर 1.5 वाटीसाठी मी 3 वाटी पाणी घेणार आहे. तर आपण ह्या वाटीने 3 वाट्या पाणी घेऊया. मी पाणी घालून घेतलं त्याच्यामध्ये आणि आता आपण मीठ ठेवलं होतं ते सगळं मीठ चवीनुसार मीठ घालणार आहे. मी मीठ घालून घेतलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तुम्ही ह्या स्टेजला तूपसुद्धा घातलं तरी चालेल, काजू किंवा पनीर बटाटा वापरला तरी चालेल. आता आपण याला छान मिक्स करून झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं छान असं शिजवून घेणार आहोत. 3 ते 4 मिनटं बघू शकता तुम्ही. मी मोठ्या गॅसवर त्याला छान असं भाताला शिजवून घेतलं आहे आणि आता मी एकदम बारीक गॅस करून ह्याला अजून 2 ते 3 मिनटं झाकण मारून 2 ते 3 मिनटं बारीक गॅसवर याला ठेवणार आहे. तर बघा 2-3 मिनटाने आपला मसाले भात किंवा व्हेज पुलाव बघा छान असा शिजला आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान मोकळा मोकळा झाला आहे आणि सुगंधसुद्धा खूप छान सुटला आहे. तर आता इथं मी गॅस बंद करते आणि पुलाव आपण हा सर्व करून घेऊया. मी गॅस बंद केला आहे आणि 2 मिनटं त्याला झाकण मारून ठेवणार आहे आणि मग आपण याला सर्व करून घेऊया. तर बघा छान असा भात मोकळा मोकळा झाला आहे, कुठेही लगदा नाही झाला आहे किंवा चिकट नाही झाला आहे. आणि आता आपण याला सर्व करून घेणार आहोत. अलगद काढायचं आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला किंवा कसा तुम्ही केलेला भात झाला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर तुम्हाला आजचा हा व्हेज पुलावचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.